आणि आता बातमी शिंदे गटाच्या आमदाराची। शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड पुन्हा वादात सापडले। यंदा हा वाद तलवारीचा आहे। आमदार संजय गायकवाडांनी तलवारीनं केक कापलाय। बरं, ते एवढ्यावरच काही थांबले नाहीत, त्यावर त्यांनी अकलेचे तारे देखील तोडले। काय केलंय शिंदे गटाच्या संजय गायकवाडांनी बघूया। आमदार संजय गायकवाडांचा प्रताप। तलवारीनं केक कापण्याचं निर्लज्ज समर्थन। ऑलिम्पिकचं उदाहरण देऊन तोडले अकलेचे तारे। बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या वादामुळे चर्चेत असतात। संजय गायकवाड आणि वाद हे जणू समीकरणच बनलंय। आता आमदार संजय गायकवाडांनी नवा वाद ओढवून घेतलाय। त्याला निमित्त ठरलंय ते त्यांच्या लेकाचा वाढदिवस। त्यांनी मुलाच्या वाढदिवसाला आणलेला केक तलवारीनं कापला। बरं, ते त्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी तो केकही लेकाला तलवारीनंच भरवला। टीकेची झोड उठल्यानंतर आमदार साहेबांनी याचं निर्लज्जपणे समर्थनही केलं। आणि असं असेल तर मग ऑलिम्पिकमध्ये तुम्हाला उद्या पिस्तूलचा गेम बंद करावा लागेल, आर्चरीचा बंद करावा लागेल, तलवारबाजी बंद करावं लागेल, हे सगळंच बंद करावं लागणार आहे। त्या समोरच्या व्यक्तीचा उद्देश काय आहे, त्याचा उद्देश जर कोणाला मारण्याचा कापण्याचा असेल तर 100% गुन्हा दाखल झाला पाहिजे। आणि अशा प्रकारचा गुन्हा दाखल केला तर आम्ही हायकोर्टामध्ये तो FIR क्रॅश पण करू शकतो। होऊ शकत नाही गुन्हा असा। राज्यात सर्रास रील बनवण्याच्या नादात तरुण तलवारीनं केक कापतात। सामान्य व्यक्तीनं तलवारीनं केक कापल्यास त्या व्यक्तीवर आर्म्स ऍक्ट नुसार गुन्हा दाखल होतो। मात्र आता शिंदेंच्या शिलेदारानं तलवारीनं केक तर कापलाच, मात्र पत्नीसह मुलालाही तलवारीनंच केक भरवला। एवढंच नव्हे तर त्यांनी याचं समर्थन करताना थेट पोलीस परेड आणि ऑलिम्पिकमधल्या तलवारबाजी, रायफल शूटिंगचं उदाहरण देऊन अकलेचे तारेही तोडले। आमदार हे लोकप्रतिनिधी असतात। राज्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी ही जबाबदारी लोकप्रतिनिधींची असते। मात्र आमदारच जर सर्रासपणे कायद्याची लक्तरवेशीला टांगत असतील तर गुन्हेगारांना चाप कसा बसणार? विधानसभेला अवघे काही महिने उरलेत, त्यामुळे अशा मानसिकतेच्या लोकप्रतिनिधींना मतदानाच्या माध्यमातून धडा शिकवण्याची गरज तर आहेच। मात्र मुख्यमंत्री ही आपल्या आमदारावर काय कारवाई करतात हेही पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।